उठा सूर्योदय प्रकाश झाला. नाही म्हणू शकत कोणी. का? कारण सूर्याच्या रथाला एकम चक्र रहुवरेषु सारथ्यो अरुणायद्वयो नैवं किमज्जायतेन सारथ्या अरुणान्भय व्याप्तियो नैवं गांजा कसम लिखितम. अरुणाच्या व्यतिरिक्त सूर्याचा रथ कोणाला हाकता येत नाही. जगाला प्रकाश देण्याचं काम साधं कर्ज आहे. साधं कर्ज आहे. गिरगावकर कीर्तनकार जरी असेल 2 महिने जर बिल नाही भरलं तर 3ऱ्या महिन्याच्या 3 तारखेला गिरगावकराचं मीटरचं कनेक्शन कट. चाऊसमिया आला. चाऊसमिया हेल्पर होता आमचं शेलूचं मुस्लिम बांधव. चाऊस नाव होतं त्याचं. महाराज जी आपका मकान है? जी बोले मेरा ही मकान है. आप बिल नाही भरते? जाऊ दिन म्हणलं भरून एखादीशी. मराठीत बोललो आलो त्याला. नाही जमता बोले. इंजीनियर साहब ने बोले डिस्कनेक्शन कर दो. अरे म्हणलं मी महाराज आहे. ते म्हणला तुम्ही महाराज आहे, तुम्हाला कोणी संध्याकाळी पाकिट देते, पण मी तुमचं नाही ऐकलं की बाई मला नोकरी देत नाही, मला सस्पेंड करतील, मै लेकर कशा जोगू. त्यानं केलं कट. चाऊसमियानं गिरगावकराचं मीटर कट केलं. मीटर कट केलं. मी लगेच पैसे भरले, मीटर जोडून घेतलं. कधी सूर्यानं आपलं कनेक्शन कट केलंय? मग सकाळी उठल्यावर त्याच्याकडे पाहताना जराशी वाटली पाहिजे. सकाळी उठल्या उठल्या पूर्व दिशेकडे पाहताना जराशी वाटली पाहिजे. साखर वाटली पाहिजे का लाज? थोडीशी त्याच्याकडे बघून वाटली पाहिजे. करम द्वयम भास्कराय येन प्रकाशो दिवाकरा त्वमं फलिताय सृष्टियो त्वमं फलिताय सृष्टियो भोक्तव्यम जनहिताय च. त्याच्या सूर्याच्या प्रकाशाशिवाय या विश्वातला एकही तरू फलित होत नाही. एवढी मोठी ताकद त्याची आहे. म्हणून आपण कधी कधी त्याला नमस्कार करायला पाहिजे. जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याचा रथ अरुणाने हाकलाय. हे सामान्य कर्ज आहे. आणि त्या अरुणाचा पुत्र जटायू, जटायू नामे विख्यातू मी रे कश्यपाचा नातू. मी कश्यपाचा नातू. पक्वाद वरी गेलीत का जरा? त्या अगोदरच वाजूला आले तुम्ही जोर जोरात. आवेशात आलं की होतंय तुमच्या कुणबी तसं एखाद्या वेळेस. विठाला 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 हरी विठाला. आज थोडंसं दण आणल्यामुळं वाटतंय, नाही तर काय होत नाही, चलत राहते. काय लोक वाट्या काट्यावर आरडायलेत, त्याच्यापेक्षा इथं आरडायलेलं किती चांगलं याची नोंद आहे ना. तिकडं भाडायलेत काही बिगा पाहण्यालेत. हे देवाच्या डोक्यावर कर्ज होतं. मग एवढ्या पवित्र कुळातला जटायू आहे म्हणून 3 दिवस दक्षिणेकडे तोंड करून तर्पणविधी केला पंढरपुरातल्या मालकानं. त्याच्यासाठी तर्पणविधी हा दक्षिणेकडे तोंड करून करावा लागतो. कारण पवित्र कुळात आलेला जटायू एका क्रोधी आणि काही वेळापुरत्या स्त्रीलंपट माणसाच्या हाताने याला मृत्यू आलाय. रावणाकडे व्याभिचार होता बरं. सीतेला स्पर्श करायची ताकद रावणात नव्हती, तरी पण रावणाला सीता आवडत होती. स्पर्श करायची ताकद का नव्हती महाराज? कारण सीताई साहेब ज्या ठिकाणी बसल्या ती जागा बऱ्याच दूरवर राम राम म्हणत होती. जेथ सीतेची वस्ती घडे राम राम स्मरती झाडे. मग रामाच्या व्यतिरिक्त सीतेच्या जवळ कोणी गेला की त्याचा काम शिल्लक राहत नव्हता. आणि ज्याचा काम शिल्लक राहत नाही त्याला सीता का गळ्यात बांधायची का? पण स्त्री लंपट होता. त्याचा भाव मात्र तिच्यावर होता, आवड होती त्याला, वासनिक होता तो. आणि अशा क्रोधी अविश्वासी महाराजाचं रूप घेतलं खोटं. अविश्वासी क्रोधी स्त्री लंपट आहे
आणि अशा पुरुषाच्या हाताने पवित्र नामधारकाला मरण आलंय, पवित्र कुळातल्या व्यक्तीला मरण आलंय. याचा पिंड यत मोक्षो गयो नारायणोस्ततेवचा. मी 27 वर्षापूर्वी कर्मकांड करायचो. यानंच भूतंबय स्थितो जज्ञिरे सर्वरूपे अपसव्यापसव्य यज्ञोपविता यत लुप्त पिंडो गयावरजनो तीर्थराजा भवस्थितो मुष्टिको तंदुला यज्जायते रक्तचंदनः अरक्त पुष्पादिही अंगुष्टादि स्नान भयो. हे करायचो 27 वर्षापूर्वी. आता नाही करीत, पण ते मेमरी कार्डावर डाटा आहे त्यावेळेतलं. हे मंत्र जगाच्या मालकाने विद्वान महात्मे बोलून जटायू करता 3 दिवसाचा तर्पण विधी केला, दक्षिणेकडे तोंड करून. 3 जण सख्खे भाऊ, हे वाढव रे वाढव, पवन वाढव वाढव, गोड कर, आवाज कर, दे साऊंडला, दे मॉनिटरला दे आवाज. सख्खे 3 जण भाऊ, दोघायला एक मुलगा, एकाला काही नाही. सारखी जमीन, 70-70, 80-80, 90-90 एकर भारदस्त जमीन. पण ज्याला काही नाही तो मृत्यू पावला. त्याचं प्रेत भिंतीला टेकवलं, कपाळाला नाणं लावलं. त्याची पत्नी बाजूला बसलेली आहे, ती रडत होती. इष्ट मित्र सजन सखे भाऊकीचे लोक सगळी जमा झालेली होती. तेवढ्या अवकाशात भाऊकीच्या एका व्यक्तीने विचार केला, सगळी पाहुणी आली, प्रेत आता आंघोळी करता बाहेर काढा. मनोनी नाचे मागे मागे सांगतोय, जगाचा मालकाच्या डोक्यावर कर्ज आहे. मनोनी नाचे मागे मागे. आंघोळीला प्रेत काढा म्हणल्याबरोबर गावातल्याच एका व्यक्तीने विचारलं, गाडगं कोण धरणार, पाणी कोण धरणार, प्रेताच्या पुढे कोण चालणार, कोण शर्ट काढणार. गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीनं सांगितलं, 2 भावायला 2 एक मुलगा आहे, तो पाजीन चुलत्याला पाणी. दोघा पुतण्यांना जवळ बोलवलं, नकार दिला, नकार दिला. गावात एक विद्वान व्यक्ती, प्रकाश बाबा तुमच्यासारख्या वयस्कर व्यक्तीनं बाईच्या कानात सांगितलं, माई एक बोलू, बाई वेळ तुझ्यावर वाईट आहे, तुझ्यावर बिकट प्रसंग आहे. कारण माझ्या पवित्र भारत देशात महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या माऊलीच्या कपाळावर कुंकू मालवल्या जातं, तिचे 14 मान हरण केले जातात. त्याच्यातला पहिला मान आहे, मालकाचं प्रेत उमऱ्याच्या बाहेर काढलं. मालकाचं प्रेत उमऱ्याच्या बाहेर काढलं की गावातली एक विधवा स्त्री जवळ येते आणि तिच्या कपाळावरचं कुंकू पदरानं पुसून टाकते. पहिला मान जातो. दुसरे 2 मान आहेत, ज्या वेळेला प्रेत मशानभूमीत जाळल्या जातं, त्यावेळेला मशानभूमीतली माणसं घरी यायच्या अगोदर तिच्या गळ्यातली गळसरी आणि पायातले जोडवे काढून टाकतात. 14 पैकी 3 मान सांगितले. 14ची 14 मान ज्या स्त्रीचे हरण होतात, असं जिचं समोर दुःखाचं खड्ग, दुःखाचं थारोळं, दुःखाचं गाठोडं तिच्या बाजूला आहे आणि तिच्यावर 15वं संकट आहे, आपल्या मालकाला पाणी कोण पाहिजे. गावातल्या प्रतिष्ठित तुमच्यासारख्या व्यक्तीनं सांगितलं, बाई एक काम करावं लागतंय, 100 रुपयाचा बॉन्ड आणलाय. त्या बॉन्डवर त्या बाईचा अंगठा घेतला, जिचा कपाळाचा मालक भिंतीला टेकलाय, बोधले बुवा बाबा, कपाळाचा मालक हरवलाय. अशा अवस्थेत प्रेताच्या बाजूला बसलेली पवित्र भारतीय संस्कृतीची स्त्री 100 रुपयाच्या बॉन्डवर अंगठा देते आणि अंगठ्याच्या वरी लिहिलंय, जो कोणी हिच्या पतीला पाणी पाजेल त्याला 10 एकर जमीन सुपूर्द करण्यात येईल. दोन्ही भावाईच्या मुलांनी शर्ट फाडले. दृष्टांत संपला. ही मानवी हलकट प्रवृत्ती आज सुद्धा चालू आहे, आज सुद्धा चालू आहे. अहो, चुलता बाप होऊ शकत नाही, पण बापाचा आधार देऊ शकतो. इतकी ताकद असते चुलत्यात, पण त्या चुलत्याची प्रॉपर्टी घेतल्याशिवाय पुतण्यानं पाणी पाजू नये, हा मानवी व्यवहार.
मला सांगा, जटायूकडनं काय घेतलं प्रभू रामचंद्राने? त्याच्या नावानं बँकेत पैसे होते? त्याला कुठं प्रॉपर्टी होती? नाही. तरी पण विश्वाच्या मालकाने स्वतः अंगुष्टादी भयो जला स्थितो गायम प्रेत सुसंस्कारेण स्तते वचम भडाग्नि भय जायते. माणसाला पेटवतात त्याला भडाग्नी म्हणतात. मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी. हाग्नी जगाच्या मालकाने केलाय. हे कमी नाचणं झाले? कमी नाचणं झाले? कमी नाचणं झाले? योग असा आला, पण विश्वाच्या मालकीनीवर आलेलं हे आबरूचं संकट दूर करण्यासाठी ज्यानं बलिदान दिलंय, हे देवाच्या डोक्यावर कर्ज आहे. आणि हे कर्ज उतरण्यासाठी देवानं बाकीचा विधी केलाय. म्हणून मालक म्हणतात, सीताई साहेबाला दिवे दिलं आणि राजा रावणाकडे 14 विमानं होती. त्याच्यापैकी एक कामग नावाचं विमान आमंत्रित केलं. त्या विमानामध्ये प्रभू रामचंद्र सीताई साहेब बसले. आकाश मार्गाने विमान शरयूकडे निघालं आणि रस्त्याने जाता जाता विमान एका जंगलात थोडंसं थांबवलं आणि बिभीषणाने प्रभू रामचंद्राचा सन्मान केलता. सुवर्ण कमळाच्या फुलाचा हार घालून सुवर्ण कमळाच्या फुलाची माळ घातली होती प्रभू रामचंद्राच्या गळ्यात. बरोबर विमान थांबल्या गेलं. त्याच्यातलं एक सुवर्ण कमळ काढं बोधले बाबा. आणि विटेवरच्या मालकाने 7व्या अवतारात एका जंगलात एका जागेवर ते सुवर्ण कमळ टाकून दिलं. आईसाहेबांनी विचारलं, प्रभू एक बोलू? तुमच्या गळ्यातलं सुवर्ण अमूल्य किमतीचं सुवर्ण कमळ तुम्ही इथे टाकलं, याचं कारण काय? असू दे सीते, सांगा ना मालक, सांगा ना. फार दिवस झाला आपल्याला बोलायला भेटलं नाही मालक, सांगता? बोला ना मालक. विमानातून जाता जाता आपण बोलत जाऊ, बोलू आपण. सीताई साहेब होत्या त्या विमानात, चांगलंच बोलणार ना. मागच्या आठवड्यामध्ये 15 दिवसात मी तिरुपती दर्शनाकरता गेलो विमानात बसून. तर आम्हाला 3चं शीट होतं. तर मी कडेला बसलो होतो खिडकीच्या तोंडाला. त्या खिडक्यातून काय नुसतं दिसतंय, हवा येत नाही बाहेरून. तर त्या खिडकीच्या तोंडाला बसलो. माझ्या बाजूला एक आपल्या महाराष्ट्रातले होते, महाराष्ट्रातलेच असतील, पती आणि पत्नी बसलेले होते. दोघांनी पिशवीतला एक पेरू काढला. त्या बाईनं पेरूचा एक घास खाल्ला आणि एक घास खाल्ल्यावर मग त्याच्याकडे देऊन टाकला. त्यानं एक घास खाल्ला, पुन्हा हिच्याकडे दिला. चाकू तर विमानात नेऊ देत नाहीत. त्यानं पुन्हा एक घास खाल्ला आणि पुन्हा तिचे जिथं दात लागतात का त्याच जागेवर याचे ओठ लागत होते. मी हळूच कुणकुणीला, असं का बरं? पण त्यांना मराठी कळत नव्हती. कालांतरानं माझ्या लक्षात आलं, विमान पटकन उतरावा, नाही तर यांच्या पापानं वरची वरी जळायचं. म्हणजे बायकोच्या तोंडातला उष्टा पेरू खाणाऱ्या अवलादी वरी बसत्यात, वरी बसत्यात, वरी वरी. ह्या इटापरायच्या विमानात. ते कामग नावाचं विमान होतं, कामग नावाचं विमान. त्या विमानामध्ये आईसाहेब बसल्या, माझी जगाची मालकीने, माझी विटेवरची मालकीने. आणि मालकिनीने विचारलं, प्रभू एवढं मोठं अमूल्य किमतीचं सुवर्ण कमळाचं फूल एका महात्म्याच्या, एका अधिकारी व्यक्तीच्या गळ्यात घातलं होतं, तर त्यानं ते माळ हत्तीच्या गळ्यात घातली होती. भागवतात गोडसा प्रसंग आहे, त्याचं फार वितंडवाद झाला. आणि एका पवित्र नामधारकाने तुमच्या गळ्यात घातलेलं सुवर्ण कमळाची माळ, त्याच्यातलं एक फुल तुम्ही जंगलात फेकता. बिभीषण हा भजने होता. तुका मने अग्नी झालासे शीतळ आणि प्रतापे सबळ नामाची. बिभीषणानं नामाच्या बळावर त्याचं घर जळू दिलं नव्हतं, हे तुकोबाराय म्हणतात. त्या अर्थी बिभीषण हा नामधारक आहे. आणि भजने अधिक राजा आहे, वारकरी अधिक राजा आहे. आणि अशा राजानं केलेला सन्मान, त्याच्यातलं फूल तुम्ही जंगलात का टाकलं? तर भगवंताने विमान स्थिर केलं आणि सांगितलं, सीते मी सांगितलेलं वाक्य, हे गोड गोड गोड, तुला ऐकण्याची मानसिकता आहे, क्षमता आहे, ती अवस्था आहे तुझ्यात? सांगा मालक, सांगा. ऐक ना सीते, ज्या वेळेला एका पर्णकुटीत तू असताना तुझं हरण कोणी केलं? रावणाने.
तुला मदत कोण केली? एक न एक चित्र बोधले बाबा. सीता आईसाहेबाच्या ध्यानात आलं आणि आईसाहेब सांगत होत्या, मालक एक पक्षी होता, मालक एक पक्षी होता. त्या पक्षाने निष्ठुर रावणाच्या तावडीतून वाचावा, मी त्याच्या जाचातून मी मुक्त व्हावा, याच्याकरता मालक त्या पक्षाने स्वतःच बलिदान दिलंय. मालक त्या निष्ठुर रावणानं त्याचे पंख तोडलेत. विटेवरच्या मालकाने सांगितलं, सीते, जो जटायू तुझ्या चारित्र्याकरता, तुझ्या आबरू करता ज्यानं स्वतःचा प्राण त्यागला, तो इथेच मृत्यू पावला होता. त्याचा अंत्यविधी या स्थळावर केला सीते, या स्थळावर केला. त्याच्या कर्जाच्या बोजातून उत्तीर्ण होण्यासाठी, त्यानं केलेल्या आपल्या डोक्यावरच्या कर्जाच्या बोजातून उत्तीर्ण होण्यासाठी माझा केलेला सुवर्ण कमळाच्या फुलाच्या माळेनं सन्मान, त्याच्यातलं एक फूल त्याला तर्पण म्हणून टाकतोय, आदरांजली म्हणून टाकतोय. विमान थांबल्या गेलं. आईसाहेबाचं अंतकरण गहिरून आलं आणि विमानातून डोळ्यातलं पाणी टपटप पडत होतं. यालाच म्हणतात मनोनी नाचे मागे मागे. नाचतोय तो जगाचा मालक. अजून एक पुरावा ऐका, वेळ अर्धा तास शिल्लक आहे. युद्ध चालू असताना मी तुम्हाला सांगितलं होतं, एका पक्षाचं आणि एका वानराचं कर्ज सांगेल. पक्षाचं कर्ज ऐकलं, याही कुळातलं 5 मिनिटात कर्ज सांगेल. एक वानर आहे, त्या वानराचं नाव आहे गंधमादन. गंधमादन नावाच्या वानराने भगवान प्रभू रामचंद्राच्या आणि रावणाच्या युद्धामध्ये प्रभू रामचंद्राच्या पक्षाकडून ध्वज धरायचं काम केलं. जसं आपल्या दिंडीमध्ये पताका असती, पताका, तशी युद्धाला एक ध्वज असतो. आणि युद्धातला ध्वज हा प्रत्येक व्यक्तीचा वेगळा वेगळा. महाभारतातले ध्वज पा, कर्णाचा ध्वज वेगळा, भीष्माचार्याचा ध्वज वेगळा, अर्जुनाचा ध्वज वेगळा, भीमाचा ध्वज वेगळा, नकुलाचा ध्वज वेगळा. प्रत्येक राजा महाराजांचे ध्वज वेगळे, द्रोणाचार्यांचा ध्वज वेगळा. अशी एक धर्माची पताका होती. पण प्रभू रामचंद्राच्या पक्षात एकच ध्वज होता, तो भगव्या रंगाचा ध्वज. आणि तो ध्वज गंधमादनाच्या हातात होता. इतकं चंचल, इतकं चपळ, इतकं तापड वानर ते. लहान्या मालकाने एके दिवशी शब्द टाकला, म्हणजे लक्ष्मणजीनं, का रे हे गंधमादन, तू एवढा उड्या मारतो, पण लक्षात ठेव, या धर्मध्वजावर तुझं किती प्रेम आहे, प्राणापेक्षा जास्त. ते गंधमादन वानर म्हणे, लहाने मालक, एक तर मी तुम्हा दोघांचा भक्त आहे. वानराचं वाक्य ऐका, प्रभू मी तुम्हा दोघांचा भक्त, एक पुरावा. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या सारख्याचे पाय सापडले ही भगवान शिवशंकराची कृपा आहे. मारुतीराय कोण होते? ध्वजस्तंभावरी वानरू ते मूर्तिमंत शंकरू देशमुख साहेब. प्रत्यक्ष शिवशंकर मारुतीराय. आणि अशा मारुतीरायाची करंगळी धरून आम्हाला तुमचे पाय बघायला भेटलेत. एवढ्या मोठ्या पठ्ठ्याचा आशीर्वाद आहे आमच्या पाठीमागं. काय आम्ही सामान्य आहेत, आणि झेंडा धरायची ताकद आमच्यात नाही, इतकं चपळ वानर. पण कर्म नो गहनो गती. एके दिवशी एका राक्षसाने बाण मारला. विठाला विठाला एका राक्षसाने बाण मारला. असा बाण मारला बोधले बाबा की वरून जितकी पताका असते का तितकीच उडून गेली. खालचं ते वेळूचं काय असेल, वेळू असेल, काठी असेल, लाकूड असेल, तेवढं शिल्लक राहिलं. कमरेला बांधलेल्या कपड्यात फिट्टा आवळलेलं होतं. आवाज दिला, गंधमादन. पाहिलं वरे, कपडा नाही. कर्ज सांगतोय, कर्ज कर्ज कर्ज, भक्तीचं कर्ज आहे लोकांचं. वरे पाहिल्याबरोबर काहीच नाही. एका व्यक्तीच्या जवळ गेला गंधमादन, पळत गेला. त्या व्यक्तीचं नाव होतं सुग्रीव. सुग्रीवाच्या कमरेला पांढरा शुभ्र उपरणं बांधलेलं होतं. खडेल दिशी आडा सोडा उपरणं जवळ घेतलं. राहिलेल्या धर्मध्वजाची अर्धी काठी उजवीकडच्या बाजूत रावल्या गेली. उजवीकडच्या बाजूत, हे कडक करे आवाज, उजवीकडच्या बाजूत असं करणं मोठा,
उजवीकडच्या बाजूत रवल्या गेली आणि उजवीकडच्या बाजूत रक्त बाहेर आलं आणि ते बाहेर निघणारं सगळं रक्त त्या पांढऱ्या रुमालानं पुसून काढलं आणि पांढरा शुभ्र रुमाल लालबुंद केला. त्याची गाठ त्या लाकडाला मारली आणि लक्ष्मणजीला सांगितलं, लहाने मालक बघा धर्माची ध्वजा. सामान्य कर्ज असेल बापू, सामान्य उपकार असेल, कशात मोजता येईल कर्ज. आणि कुंभकर्णाच्या लक्षात आलं बेट फार शहाणं आहे. एके दिवशी त्याच्या बाजूचे जेवढे वानर होते तेवढे कुंभकर्णांना असे वढीत राहिला. त्याच्यासोबत गंधमादन सुद्धा आतमध्ये गेला. गंधमादन एवढा अधिकारी गंधमादनाने मधल्या सगळ्या वानरांना सांगितलं, अरे पळकुट्यांनो, भेकाड्यांनो, रामप्रभूचे भक्त आहोत आपण, लखनलालजीचे भक्त आहेत आपण. अरे आपण मारुतीरायाचे सेवक आहेत, बजरंग बलीचे सेवक आहेत, बलशाली देवतेचे सेवक आहेत आणि राक्षसाच्या पोटात येडपटवाणी करता, भेकुर्ड वागता, भित्र्यासारखं करता. वाचायचंय का? करा भजन. आणि भजन सुरू केल्याबरोबर कानातून प्रकाश पडला. वेगळाच सांगतो, सन उड्या टाकल्या. कर्ज सांगते. आणि एकटं चुळबुळ करत असताना कुंभकर्णाच्या लक्षात आलं, बेटा एकटं आतमध्ये कानाला हात लावला आणि हातात ते अडकलं गेलं. दाबला असं. त्याच्या अंगातून काही पाणी निघत होतं, रक्त निघत होतं. 4 कोसापर्यंत त्याच्या अंगातल्या रक्ताचा सुगंध जात होता. म्हणून त्याचं नाव ठेवलं होतं गंधमादन. त्याचे वेगळे कारण आहेत. रामायणात शोधू नका, दुसरीकडे शोधायचे. रामायणात नाही बघायचं, रामायणात सापडणार नाही तुम्हाला. पुन्हा एखादा म्हणीन मग तुला तुरीच्या पाट्यात गवसलं का. असे बरेच लोक इचकितीत ना, लय इचकितीत. लय धुणं धुवाचा नाद लागला हो लोकायला. एक भेटला धुणं धुणार, त्याला म्हणलं दुसरे धुणं धुवू नको. जो जास्त दुसऱ्याचे धुणे धुतो का त्याला कालांतरानं बायकोच्या साड्या धुवाची वेळ येत असती. इतकं लक्षात ठेव, नको इचकू लोकांचं काही. रामायणात नका शोधू, विशिष्ट प्रकारचं पुराण आहे त्याच्यासाठी. ऐकायला भेटेल तुम्हाला कथा, वाचित जा. मोठाले मोबाईल आहेत तुमच्याकडे भिताडासारखे, त्याच्यावर असं हाली जा ना, सापडते तुम्हाला सगळं. पण तुम्ही भंगाऱ्याला चॅटिंग करण्यातच वेळ घालता, तुम्हाला कधी सापडतेल्या कथा. दाबल्याबरोबर त्यानं सांगितलं, रावण म्हणतो का? नाही म्हणणार. एकदा तरी म्हणतो का? अर्ध्यांदा पण बनित नाही. बऱ्यापैकी वाद झाला आणि मग त्यानं कर गंधमादन दाबला. रक्ताच्या चिळखंड्या तोंडावर उडाल्या. प्रत्येक थेंबातून राम नामाचा ध्वनी निघत होता. रागाच्या भरावरीमध्ये तो हाडामासाचा पुंज फेकून दिला. पण कुंभकर्ण तितक्यानं थांबला नाही. भरका हात घेतला आणि भरलेला रक्ताचा हात घेऊन रावणाच्या दिशेनं पळाला. आणि रावणाच्या कर्ज सांगतोय, रावणाच्या कानाला त्यानं रक्तानं, वानराच्या गंधमादनाच्या रक्ताने भरलेला हात रावणाच्या कानाला लावला. तर रावणानं जोरात हात झटकला आणि खड्ग काढलं. कुंभकर्णाचा हात तोडणार तेवढ्या अवकाशात आदळला. दादा, हात काय तोडतोस माझं? हात तोडल्यानं तुला काय समाधान होईल? मी तुझ्या कानाला हात लावतो याच्याकरता तुला चिडवायसाठी आलो नाही. तुला चिडवायसाठी आलो नाही देवा. दादा भावाला म्हणला, दादा तुला चिडवायसाठी आलो नाही रे. ऐक दादा, हा भरका हात गंधमादन नावाच्या वानराचं रक्त आहे. मी मारलंय त्याला, त्याचं रक्त आहे, हे राम राम म्हणतंय. मग कशा करता आला इथे? कुंभकर्णानं सांगितलं, दादा अरे रामाच्या पक्षात इतकी इमानदार माणसं आहेत, रामाच्या पक्षात इतकी नीतिसंपन्न माणसं आहेत, रामाच्या पक्षात त्याचा नामोच्चार करणारी इतकी पवित्र माणसं आहेत. जीव गेल्याच्या नंतर त्यांच्या रक्तातून सुद्धा रामाचं नाव निघते. इतके इमानदार माणसं जर त्याच्या पक्षात असतील तर तुला विनंती करतो, त्याची बायको देऊन टाक. त्या रामप्रभूची पत्नी बायको देऊन टाक. हे अमाप रावण आहेत, अमाप वानर आहेत, अमाप वानर. कर्ज काय होतं माहिती आहे? नुसत्या नामाचंच कर्ज इतकं नव्हतं, तर देवाला भक्त वाढल्याच्या नंतर आनंद वाटतोय. तर 14 वानरापैकी 1 नंबरचं वानर होतं. याच्या संगतीत राक्षस आला की माळकरी होता. याच्या संगतीत या 14 पैकी 1 नंबरचं गंधमादन होतं. याच्या सानिध्यात 8 राक्षस आले. 8 ते मांस खात नव्हते.
मज्जा खात नव्हते, तंतू खात नव्हते, ते आस्ती खात होते. आस्ती म्हणजे हाड. आस्ती भक्षंती निशाचरो पृतू जठरा नलो तृप्तावसा. साप आस्ती पचू शकतो, बंदा वस्तू गिळते. पाल आस्ती पचू शकती, घोरपड आस्ती पचू शकती, बेंडकी आस्ती पचू शकती चिमुकल्या प्राण्यांच्या, कीटकांच्या. पण आस्ती पचवायची ताकद फक्त राक्षसात होती. 8 किती घाणेरडे असतील, पण मुक्त केले राक्षसा. या राक्षसांना सुद्धा मुक्त करण्याची ताकद गंधमादनाच्या भजनात होती. सामान्य कर्ज आहे, काय नामाचं कर्ज असेल देवाच्या पाठीवर. एक जण म्हणला भजन केल्याचं कर्ज असतं का? मूर्ख आहेस तू. आयुष्यभराच्या श्वासा इतके मोजिले दाम, बाई मी विकत घेतला श्याम. आयुष्यभर भजन केलं 2 बायकांनी, 6 बायकांनी. त्याच्यातली दोघीचे नाव सांगतो. एकीचं नाव मीरा आहे, एकीचं नाव राधा आहे. जीवनभर ते श्वास घेतला, त्या श्वासाच्या बदल्यात भजन केलं, तर भजनाच्या बदल्यात देव प्राप्त झाला. काय देऊ? तर राधेनं सांगितलं काहीच देऊ नको. कशा करता द्याला? एवढं कर्ज झाले राधे तुझं, हे फेड्याशिवाय गत्यंतर नाही. मग तुला फेडायचं का कर्ज? एकच काम कर, मी मृत्यू पावल्याच्या नंतर जिथं माझी अंत्यविधी होईल त्या ठिकाणची माती कपाळाला गंध म्हणून लाव. म्हणून गोपीचंदन उटी. सामान्य नाच नाही, हे कर्ज फेडणं आहे. अहो, पतीच्या नावानं कुंकू लावणाऱ्या जगात महाराष्ट्रात भारतात बायका असतील. बायकोच्या नावानं कुंकू लावणारा एखादा नवरा आहे का? जगात एकच आहे, तो जगाचा बाप आहे, विटेवरचा मालक. राधेच्या अंगाची माती कपाळाला लावतो. कर्ज आहे, आयुष्यभराच्या नामाचं कर्ज आहे. हा वानर ज्या वेळेला गंधमादन फेकून दिला, रात्रीच्या समयाला मारुतीरायाच्या पायावर येऊन गोळा पडला. उचलला तो गोळा. कर्ज सांगतोय म्हणून नाचे मागे मागे. तो गोळा उचलला बोधले बाबा, आणि तो गोळा प्रभू रामचंद्राच्या हातात दिला. जगाच्या मालकानं डोळ्यातल्या पाण्यानं तो गोळा धुतला आणि समाधी दिली. आणि बिभीषणाला आवाज दिला. बिभीषण म्हणून द्याला नाही, बिभीषण म्हणून द्याला नाही. रावण मरेपर्यंत पंढरपुरातले मालक, मी दुपारीच सांगितलं, रावण मरेपर्यंत पंढरपुरातल्या मालकांनी मरायच्या अगोदर बिभीषणाला राजे नावानं बोलवलं. राजे नावानं. कारण बरेच लोक बिभीषणाला सांगणारे होते, तू प्रभू रामचंद्राच्या पक्षात गेलास आणि रावण मेल्यावर जर तुला नाही लंका दिली तर. असे हिचकिणारे बरेच लोक असतील. म्हणून हिचकिणाऱ्याचा ठाव ठिकाणा लागू नये म्हणून प्रभू रामचंद्र प्रत्येक वेळेला बिभीषण राजे म्हणत होते. या राजे. बिभीषणाला जवळ बोलवलं, त्याच्या हातावर पाणी दिलं आणि संकल्प सोडला, सुतुळीचा तोडा सुद्धा लंकेतला नकोय, फक्त या वानराची समाधी सोन्याची करून टाक. मंत्र्याची तरी आहे का आपल्या भारतात? सोन्याची समाधी. सोनं असेल त्यांच्याकडे किती, असे बंगले तयार होतील इतकले पैसे असतील त्यांच्याकडे, पण समाधी आहे का सोन्याची? या भारत देशात नव्हे, पृथ्वीवर जितके देश आहेत या पूर्ण देशामध्ये फक्त पाला खाणाऱ्या वानराची समाधी सोन्याची आहे. समाधी लंकेत केली. मग प्रभू रामचंद्र घरी गेले आणि घरी गेल्यावर कालांतराने एके दिवशी एक पत्र आलं. ते पत्र होतं दुःखाचं. म्हणजे मृत्यूचं पत्र नव्हतं बोधले बाबा, दुःखाचं पत्र होतं. कर्ज सांगतोय, कर्ज कर्ज. किती नाचतोय देव, किती नाचतोय देव, किती नाचतोय. हे नामाचं कर्ज आहे. आता पुढे बघा, म्हणून नाचे मागे मागे. किती नाचतोय बघा. मग हे पत्र आल्याच्या नंतर ते पत्र पाहिल्याबरोबर प्रभू रामचंद्र थोडे खिन्न झाले. काय पत्र होतं? लंकेमध्ये आवर्षण पडलं होतं. आवर्षण म्हणजे पाऊसच नव्हता. ज्यांच्या पॅन्टीवाल्याला कळणार नाही आवर्षण. पाऊसच पडला नाही. आणि बिभीषणानं विचारलं, पाऊस नाही आमच्याकडं, तिथं पाण्याला कमी होती का? पाषाण परीस भूमी जाम, त्याच्या अलीकडे बघा, सोनियाची पुरी समुद्राचा वेढा. चारी बाजूनं समुद्र आहे. पाणी कमी असेल का तिथं? पण पाणी खारं होतं, प्यायच्या लायकीचं नव्हतं. आणि पत्र पाठवलं, जगदानंद कंद जगतपती. संपला टाइम. जगदानंद कंद जगतपते, आमच्याकडे पाण्याचा तुटवडा झालाय, यावर्षी पर्जन्य पडत नाही, काय अडचण असेल? सीताई साहेबांनी विचारलं, प्रभू नेमकी अडचण काय? काय नाही म्हणे, पत्र असं आलंय. आणि बिभीषणाने विचारलं, पाऊस नाही, कारण काय असेल? काही सांगता येईल? भगवंतानं सांगितलं, सीते एक विचारू का? मला ह्या राक्षसाला विचारावं लागेल, जो पत्र घेऊन आलाय त्याला.
त्याला विचारलं, का रे? मागच्या 9 महिन्यापूर्वी गंधमादनाचा समाधी उत्सव होता, समाधी सोहळा होता, पुण्यतिथी सोहळा होता, हा तुमच्या राजानं केला का? त्या राक्षसानं सांगितलं, मागच्या 9 महिन्यापासून एकही समाधी उत्सव किंवा समाधी सोहळा आमच्या लंकेत झालेला नाही. पत्राच्या पाठीमागून लिहिलं बोधले बाबा, पत्राच्या पाठीमागून लिहिलं, राजा, अरे राजा, मी ते स्वतः मृत्यू पावल्याच्या नंतर त्याच्या रक्ताचे थेंब माझं भजन करतात अशा पवित्र वारकऱ्याची समाधी तुझ्या गावात केलती आणि त्याच्या समाधीची पूजा म्हणजे माझं तुझ्यावर वजन आहे. त्याच्या समाधीची पूजा म्हणजे माझा आशीर्वाद आहे तुला, आणि तू समाधीचं वरती समाधी सोहळा केला नाहीस. लिहिलं खाली. घरी पत्र आलं आणि पत्र आलं म्हणून नाच्या, किती नाचतोय देव. निसर्ग नाचणे म्हणजे देव नाचणे, निसर्ग नाचणं म्हणजे देव नाचणे. आपल्याला पाऊस कमी पडणे म्हणजे देवानं कमी नाचणे. देवाची आपल्यावर अवकृपा आहे असं समजीने. यावर्षी झाली आपल्यावर अवकृपा. मग ते पत्र आल्याच्या नंतर पत्नीला सांगितलं, स्नान घेऊन सगळं समुद्र स्नान केलं, घरी आले, ताटं भरली, पूजेचं साहित्य भरलं, पंचगव्य भरलं, दही दूध साखर तूप लोणी सगळं भरलं आणि गंधमादनाची समाधीची पूजा केली, फुलाची आरास केली. दिवस होता चैत्र महिन्यातली तृतीया. वाक्य नीट ऐका सज्जनांनो, रामायणात शोधू नका हा पुरावा, रामायणात शोधू नका. रामायण पाहिल्यावर नाही सापडा तर मला शिव्या देताल. त्याच्यामुळं नंतर कोणी वकालत करण्यापेक्षा आताच वकालत करतो. रामायणात शोधू नका, विशिष्ट प्रकारचं पुराण पहा, मग कळल तुम्हाला. ती तिथी होती बोधले बाबा चैत्र महिन्यातली तृतीया. चैत्र महिन्यात पाऊस असतो का? आणि या चैत्र महिन्यातल्या तृतीयेच्या दिवशी गंधमादनाच्या समाधीचा उत्सव लंकेचे राजा विभीषण यांनी केला. आणि त्यावेळेला समाधीतनं ध्वनी निघला, जगदानंद कंद जगतपते, तू निर्माण केलेल्या सृष्टीवरचा तरूचा पाला खाऊन अविरत शेवटच्या श्वासापर्यंत तुझं भजन केलंय, शेवटच्या श्वासापर्यंत तुझं भजन केलंय. या भक्तीचं कर्ज देवा तुझ्या डोक्यावर आहे, विसरून गेलास का रे? एकच काम कर, एका वारकरी राजानं माझी उपासना केली, माझी पूजा केली, तो पाण्यापासून बेजारे, पाऊस पाहिजे. चैत्र महिन्यातल्या तृतीयेला पाऊस पडला आणि लंकेतल्या लोकांना गोड पाणी दिलं. कोणाची ताकद आहे? भक्तीचं कर्ज देवाच्या डोक्यावर. म्हणून देवाला वरुणाला नाचवावं लागलं. म्हणून मालक म्हणतात, ब्रह्मांडाचा धनी पाच 5 मिनिटाचे 2 पवित्र चरित्र सांगतो. पूर्णविराम. तुमच्या घराण्यात, या पवित्र वारकरी घराण्यात एक सात्विक स्त्री जन्माला आली. खूप सात्विक. 2 सात्विक स्त्रियांचे कर्ज सांगतो तुम्हाला. पूर्णविराम. 5 मिनिटं शिल्लक करा म्हणून संदेश आला. या पवित्र घराण्याची परीक्षा पाहण्यासाठी विटेवरचा मालक आलता. 2 स्त्रियांचं सांगतोय. पुराणातले 2 कथन सांगितले. कलियुगातल्या वारकरी संतांचं चरित्र ऐका. या घराण्याची परीक्षा पाहण्यासाठी विटेवरचा मालक वारकऱ्याच्या रूपात आहे, साधूच्या रूपात आहे, महात्म्याच्या रूपात आहे, योगी तप्याच्या रूपात आहे. अशी परीक्षा, या पवित्र कुळातली परीक्षा जशी झाली तशी कान्होराज पाठकांच्या घरी सुद्धा परीक्षा विटेवरच्या मालकानं घेतली. असाच पुरावा तिथला पण. अशीच परीक्षा मंगळवेढ्याच्या मालकाकडे पण घेतली. कितीतरी सांगता येतील अशा, कितीतरी. वेळेचं बंधन आहे. माणसं जेवायची, एवढा मोठा समुदाय.
सद्गुरू रामचंद्र महाराजांचा हा प्रसाद आहे, बोधले महाराजांचा प्रसाद आहे हा. एका पवित्र नामनिष्ठ परंपरेतला प्रसाद आहे. घरी आल्याच्या नंतर अतिथीच्या रूपातला जगाचा मालक आहे. या पवित्र कुटुंबातल्या पुरुषांनी पाय धुण्यासाठी पाणी दिलं, बसण्यासाठी आसन टाकलं. एका कीर्तनात फार गोड बोलून गेलेलो आहे, आज वेगात सांगतो थोडस. क्षमकुशल विचारलं, आवाज दिला, आमच्याकडे प्रसाद घेऊन जा. जी काही हरकत नाही. आवाज दिला, लक्ष्मी जी. महाराज मंडळी आहेत, वारकरी आहेत, पुरणपोळीचा स्वयंपाक करा ना. आईसाहेबांनी पुरण घातलं. त्यावेळेला गॅस नव्हता बोधले बाबा, पुरण चुलीवर शिजलेलं होतं. बरं, चुलीवर गॅस नसून त्या काळात पुरण पात्र सुद्धा नव्हती. पुरण हे पाट्या वरुट्यावर वाटल्या जायचं. 14 पदार्थांनी पुनीत असणार ते पुरण. त्याच्यात जायफळ घातलं. त्या काळात गुळाची पोळी प्रसिद्ध असायची. आजही जुन्यावर आलेत माणसं. पूर्वीच्या काळात गुळाचा चहा पित असणारी गरीब माणसं होती. लोक म्हणायचे भिकार चोट येते, गुळाचा चहा प्याले. आणि आता ज्याला 50 लाखाची गाडी येते, गुळाच्या चहापाशी थांबत. काळ बदलला. काळ कोणाच्या बापाची जहागिरी नाही. दर 35 वर्षाला बदलत असतो काळ. पुरणपोळीचा स्वयंपाक आटपला. जेवायला वाढलं. सासूबाईनं सुनबाईनं दोघीने मिळून पुरणपोळ्या केल्या. साधू जेवायला बसणार, पाणी फिरवणार, मुंग्या आत येऊनी म्हणून. पाणी फिरवतेत ना, दम नाही भागवत आहे कीर्तन. एक जणाला विचारलं, पाणी काऊन फिरी देत? म्हणला मुंग्या आत येऊनी म्हणून. म्हणलं मग खडूच वाढायचा असताना. खडू वाढ्या पुन्हा झुरळ बी आली नसते. मुंग्या तर लांब सोडून द्या. पाणी फिरवलं, श्लोक म्हटला. श्लोक म्हणण्याच्या सुद्धा पद्धती आहेत. आपल्या संप्रदायाची फार गर्भित पद्धत आहे गोडशी श्लोक म्हणण्याची. पण हल्ली काही पांचटायनं ती पांचट करून टाकली. काही लोकांनी श्लोक म्हणल्यावर पांचटपणा पण लाजायलाय. इतके घाणेरडे श्लोक म्हणतात काही पांचट. त्याला लाज वाटत नाही. आपण वारकरी संप्रदायातल्या पंक्ती श्लोक म्हणायलो, किती गोड श्लोक म्हणायला पाहिजे. राम लक्ष्मण हे दोघे बंधू, जेवायला बसले दही भात लिंबू. दही भात खात जावा, पण दह्याहून भाताहून पुन्हा लिंबू का? आयुर्वेद मान्य करीन काय याला? जेवता अपमान झाला, ताटात उंदीर रिकामी जागा करून गेला. काय उंदराची मायवेली त्या दोघांच्या ताटात लगी करायला? लक्ष्मण कोणाचा अवतार? शेषाचा. सर्प कोणाचे लेकर? त्याचे. आणि शेषाच्या ताटात उंदीर लगी करू तू म्हणल्यावर म्हणणाऱ्याला कोणाला आकडाने हाणायला पाहिजे? पांचटपणा सुद्धा लाजायलाय. श्लोक असावा, अन्नपूर्णे महापूर्णे पूर्णाय पूर्ण मुच्यतेना जठरानलो तृप्तावसायम जठरार शांतिरस्ततेवचम भोक्तव्याम सर्वस्थितो पूर्णान्मिद्य भयानानाम येन भोगोत्तर सर्वस्थितेषु यत्पारणीर शुद्ध जयानाम रसना सगर्भेषि फलितम नामने गोविंद उवाच.